साफसफाई. सॉरी. पैसे शोधत होतास. धर धर. नको. नको नको. पोलिसांनी धाड टाकल्याचा कांगा तूच केलास ना? का? रूमची झडती घ्यायची होती, पैसे पाहिजे होते. घे ना पैसे घे. तर नको. माफ करा. चुकलं. परत नाही असं करा. हे पळतोस कुठं? डोक्याला लागलेलं कमी पडलं का तुला? म्हणून हे असलं करतोस? आत्ता नाही सोडणार तुला. ते मला पैसे. पैसे ना, धर मग. धर पैसे. नको नको. मॅडम चुकलं माझं. माफ करा. परत नाही तर मला त्रास देत. मला जाऊ दे. आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवायची, लालीला फसवायचं नाही. डोक्यात जातं मग माझ्या. पाया पडतो. मी परत नाही असं करा. मी जातो. थांब इकडे. काय काम होतं का? निघ. साहेब बेशुद्ध पडलाय वाटतं. ढोंगी आहे नम्मच. नाटकं करतो. शुद्धीत आले की सांगा मला. युजलेस. ए उठ. मेला का काय? ए गेंड्याच्या कातडीचा आहे. लाले हे सगळे गाव तुझी देण आहे. गोपारा, एवढे सगळे पैसे मला तुमच्यामुळे मिळालेत. लाले माझे पैसे घेऊन पळालीस ना? पळ. किती दिवस पैसे खर्च करणार आहेस? कधी ना कधीतरी संपतील. तेव्हा येशील ना बिळातून बाहेर. एकतर पैसे कमवायची अक्कल नाहीये. कधी ना कधीतरी पैसे संपतीलच. तेव्हा येशील बाहेर. आई कुठे गेली? येतो मी. सुधाकर ऐक ना, ह्यात गोपाळचा डबा आहे, तेवढा त्याला देशील का रे? अगं त्या गुन्हेगाराला जर मी डबा दिला तर ड्युटीवर सगळे काय म्हणतील की मी त्याची मदत करतोय. आणि असं पण तिथं जेवण असतं मोठी आई. अरे सुधाकर, तो गुन्हेगार नाही र. नाही तसं बी त्याला डबा द्यायची काही बी गरज नाही. राहू दे चांगलं उपाशी. आणि तसं बी आपला आणि त्याचा आता काही संबंध उरला नाही. अहो तुमचं बी काय चाललंय हो कालपासून? का तुमचा विश्वास होत नाही माझ्या लेकावरती? अहो माझा लेक निर्दोष आहे हो. काय का आता अजून निर्दोषच आहे का बाई? एवढे पुरावे सापडले ती तरी अजून तुझा विश्वास बसना. फुलात आहे काय करायचं ग तुला? हा माणसाने ना डोळे मिटावं, पण एवढे डोळे मिटू नये का त्याला चांगल्या वाईटातला फरकच कळू नये ते. अहो माझं ते ना साधं सरळ मागणे तुमच्याकडे, गोपाळा इस्टेटीतनं आणि घरादारातनं द्या बेदखल करून. म्हणजे बास हा, ऐकून घेते म्हणून लई बोलायचं नाही. माझा लेक काय रस्त्यावर पडला नाही त्याला बेदखल करायला. आपल्या सुधाकर एवढाच माझा गोपाळचा बी अधिकार हा या घरावर. वा वा, बघा कुणाला कशाचं बुड केला की असं. अजून तो खरा आहे का नाही ते बघायचं राहिलं. आणि ह्यांना इस्टेटीचं पडलंय आणि त्याला वाटणीचं पडलंय. खिशात नाही पै आणि म्हणे मला मालकीन म्हणा. तुम्ही बसा भांडत, मला उशीर होतो. सुधाकर तू त्या चहाच्या टपरीवाला ना? त्या राक्षसाच्या दुकानासमोर तुझी चहाची टपरी. इथं कशाला आलायस? हे द्यायचं होतं. काय हे? किराणाचं वाईट सामान आणले. सामान? लाली त्यांनी अडचणीच्या काळात माझी लय मदत केली होती, त्याची परतफेड. बघा बघा माझी लेक किती चांगली होती. तिने एखाद्याला जीव लावला की नाही की त्याच्यासाठी ती वाटेल ते करायची. पण त्या मुर्द्यानं मेल्यानं
माझ्या सोन्यासारख्या पोरीचं. बरोबर आहे तुमचं. वालीताईंचा स्वभाव खरंच लय चांगला होता, पण माझं मन सांगते त्या जिथं कुठं असतील ना सुखरूप असतील बघा. जिथं कुठं असतील म्हणजे तुला माहितीये माझी लाली कुठं येते? नाही अहो तसं काय नाही. आमच्या जीवाला पण वाटतंय ती सुखरूप असेल, पण जोपर्यंत ती आमच्या नजरेसमोर नाही ना तोपर्यंत काय आमच्या जीवात जीव नाही बघ. तुम्ही काय बी काळजी करू नका, तुम्ही तुमची काळजी घ्या. सामान ठेवतो. येऊ का? लालिताई, तुमचं आई वडील लय खचले ते. हा कळतंय मला. त्यांना जास्त दिवस अशा अवस्थेत नाही राहू देणार मी. आता पुढे काय करायचे? पोलीस गोपाळरावांना कधी कोर्टात हजर करतायत त्याची वाट बघते. म्हणजे मग वकील शोधायला लागेल ना. वकील? अहो असले केसमध्ये वकील म्हणजे पाण्यासारखा पैसा वाचावा लागेल. माझ्या संसारापुढे पैशाची काय किंमत. तू पैशाचं टेन्शन घेऊ नको. आपण चांगला वकील गावतोय का बघूयात. बाकी सगळं माझ्यावर सोड. ठीक आहे, येतो. काळजी घ्या.